काय करता तुम्ही दोघं? कर नाही तो कट करायला. डायरेक्ट काढून ए तो डॉक्टर आहे रे, तो डॉक्टर सारखं वाग ना. काय लावले उद्योग आहे नाही. फक्त गरम झाले केस, बाकी काय झाले तो स्वतःला करतोय. स्वतःला कळलं. ए चला बाबा. काय झालं माझ्या केसांना, काय वाटतंय का? काहीच नाही. काय केलंच नाही. हो हे झालंय, तुला घाम आलाय. खरंच आला. त्यांनी त्याचे तर कसे केले. पुढं सरळ मागं कुरळे ठेवले. बघू कसं दिसतंय. काय म्हणतो, वयाच्या 20व्या वर्षी जे कळायला पाहिजे होतं ते 30व्या वर्षी कळतंय. बरं झालं नाही कळलं त्याला. 20व्या वर्ष तो डॉक्टर नाही, आतापर्यंत हेअरस्टाईलिस्ट झाला असता. नाही तर वर्षाला क्रेडिट डॉक्टर, वर्षा क्रेडिट प्रोडक्शन मॅनेजर, इक्विपमेंट सप्लायर. स्टॅच्यू. कोणाची शूटिंग काढतोय आद्या? झाले 15 सेकंड झाले सर. विसरून गेलो हे. सो आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत लंच करण्यासाठी आणि पॉप टेल्स म्हणून हे रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही आलेलो. आणि आम्हाला जॉईन झालेली आहे आयशू, म्हणजेच आदित्यची आणि दादूची मावस बहीण आहे आणि माझ्या ननंदबाई आहेत आयशू. एवढं सगळं छान चाललेलं असताना अचानक माझं हेडेक व्हायला लागलं आणि मला हायपर ॲसिडिटी झालेली आहे. हे पुन्हा जरा सांगते का आम्हाला काय झालं? 7-8 वेळा मला वॉमिटिंग झाली आणि हेडेक तर विचारू नका. बापरे. ही आमची युट्यूबर. काय झालंय पुन्हा आता नवीन? तिला बिचारीला जरा त्रास होतोय. सो आता माझ्या दोन्ही डॉक्टर भाऊ बहीण आलेले आहेत. सो प्रयोग सुरू. काय आणलंय ना? मला नंतर तेच इव्हेंटली तो बिल करताना रिअलाइज झालं हॉस्पिटलला का नाही गेलो आपण का बरं एवढं. त्यांना आता रिअलाइज होतंय पुन्हा ते. डॉक्टर 1 डॉक्टर 2. झालं 1000 रुपये झाले ते. अरे पण तुला एवढं शिकवलं, तुला घ्यायला वेळेला जायचं पॉंडेचेरीला. तुम्ही काय करते दाखवा तरी प्रॅक्टिकल आम्हाला. आणि ग्रुपवर टाकून द्या, लोक रडून देतील डायरेक्ट. काय हे ग्रुपवर टाकून दे व्हिडिओ. हा. आयव्ही टाकले लोक रडून देतील डायरेक्ट. रस्त्याच्या मध्ये कार्यक्रम चालू आहे. रस्ता दाखवतो, रस्ता कसा बाई, तो पण मुंबईतल्या रस्त्यामध्ये. दोघं रस्त्यावर चालू आहे आता कार्यक्रम. येतं ना पुण्या. त्याच्यावर जेवढा खर्च चालू आहे ना, माझं प्रायव्हेटचं झालं असतं शिक्षण तेवढं. मोदीवर पण करतो चालू नाही तिकडे व्यवस्थित बस. मला भीती वाटतेय. अरे आता आईच्या गावात ग्लोव्ज बिव्ज आणे उसने पूनम. करायचं तर स्टाईल बाबा 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 आम्ही नाही वापरत असं कधी पूनम. ए बच्चे रक्ष येते को. नको लत लावून नको घेऊ, लत लावून नको घेऊ. आता शेवटी रस्त्याच्या मध्ये करावं लागलं आपल्याला. कळलं का? लागली मला लत. मग बाबा ही इकडं सिरिंज तयार करते, ते तिकडं रोल बिल काहीतरी घेऊन आलाय. मी काय म्हणतो, मी आलो असतो जरा थोड्या वेळाने, थोड्या जाऊन बाहेर. पूनम तू रेसिपी सगळे पाठवत असते ना सगळ्यांना ब्लॉग मध्ये. माझं ह्याचं सांग काय काय पहिले काय करायचं. हा स्वतः चोळायचं ना. अरे माझ्या कपड्यांवर सांडल. मी ऑलरेडी काय काय सांगले. हा फर्स्ट स्टेप सॅनिटायझरनी सॅनिटायझी करून घ्यायचं. ते नाही झालं ते. ए मॅन्युअल आणलं का वाचायला, कसं द्यायचं काय माहिती ना तुम्हाला? आईला ए तू फक्त हार्टचा शिकलाय का रे? हे बघ त्यातनं करणं डायरेक्ट.
बिलकुल अपेक्षित नव्हतं. रोज ते चिकायला द्यायचे ना तू इंजेक्शन. मला काय नाही बरं वाटत. पोट बरं आहे. मी पण आहे का त्याच्यात? मी गॉस दिला बरं का पुनम. कोण आहे? प्रॉपर प्रॉपर बसलंय. झालं बाळा, झालं झालं झालं. चायला शिक्षण कामी आलं. फ्लश करायला नेटवर काढून घे. अरे पण अजून कुठे जाणार आहे तू? आहे ना आपल्याकडे LS मी आणलं झालं 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 मला बरं वाटतंय दादू. झालं 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 झालं. तू तसं करून घेऊ शकता आहे ते. बाबा युट्यूबर आहे म्हणून बघितली की सोय. पुन्हा आम्हाला हॉस्पिटलला जावं लागतं. अजून एक पहिले. अच्छा एकच दिलं मी तुला. क्या चल रहा है यहाँ पे? हाँ क्या चालू है? उडता पंजाब. भाऊ एवढे नशे. त्यानंतर 1-1.5 तास गाडीत आराम केला आणि 1-1.5 तास तर ट्रॅव्हलिंगमध्येच गेला आणि आजचा दिवस असाच गेला. आणि येऊन पोचलेलो आहोत आम्ही बुलेट राजा. महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हे सेकंड हँड बाईकचं शोरूम आहे. सो दादूला बाईक बघायचे होते, आम्ही ते बघायला आलेलो आहोत इथे. सो बाईक वगैरे सगळं बघून घेतोय, कुठली आवडती आहे काय सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही फायनल करणार आहोत बाईकच्या हे गोष्टी. दादू गाडी ट्राय करतोय. इथं पूनम त्याचे फोटो काढते आणि मी आणि आयशा थांबलोय. कळतच नाही. फोटो काढ ना गं. तो पेशंट बघा तिथं, एवढा पेशंट तरी पण काहीतरी तिला मस्ती बघा. बापरे, मुंबईची ट्रॅफिक. सगळं झाल्यानंतर आम्ही ऑलमोस्ट 9 वाजले आम्हाला रेस्टॉरंटमध्ये पोहोचायला. आणि बटरफ्लाय हाय नावाच्या ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण करण्यासाठी आलेलो आहोत आणि खूप छान असं रेस्टॉरंट होतं हे. वाव अरे पाव नाही पाव. अबे खायचंय का भुंकायचंय? सगळ्यांनी मस्त काय फॅन्सी आयटम खाल्लेले आहेत, पण मी बिचारी मला ॲसिडिटी झाली त्यामुळे सलाड खाल्लेलं आणि त्यानंतर खूपच भूक लागलेली म्हणून थोडीशी व्हेज बिर्याणी मी खाल्लेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर ॲम्बियन्स होता आणि इवन तिथलं बाथरूमही खूप भारी होतं. पण मला आजारी असल्याकारणाने जादा व्हिडिओ काढायला जमलं नाही. टॅक्सी बोलवली काय पुण्या? हा टॅक्सी वर का बोलवली, खाली का नाही बोलवली? वळवते काय? ड्रायव्हरला कळालं नाही का पत्ता? चुकीचा पत्ता सांगितला का तू? बरोबर आहे, मी आज ताजमध्ये राहणार आहे ना. चला ताजे खबर घ्या आणि चला. अरे थोडं पेशंट सारखं नको ट्रीट करू. अरे ते जेवढं लोकांकडे दिसतं बघ किती पेन फ्री झालं. काय झालं मोठू? अत्याचार करतात ते. चला झोपा. गुड नाईट.